शिंदे गटाकडून कोल्हापूरमध्ये उद्यापासून 2 दिवसीय महाअधिवेशन भरवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व नेते यावेळेला उपस्थित राहतील। कोल्हापूरमधल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये महाअधिवेशन पार पडणार आहे। शिंदे गटाकडून महाअधिवेशनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, महाअधिवेशनाची तयारी ही कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच शिवसेना शिंदे गट कोल्हापूर आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतं। या अधिवेशनाची जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। महासैनिक दरबार हॉल असेल, त्याचबरोबर धैर्यप्रसाद चौक असेल, हा सगळा परिसर असेल, त्याचबरोबर शहरात देखील मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। नेत्यांच्या स्वागताचे देखील बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ही सगळी अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणची दृश्य आपण बघतो। येथली देखील तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं। खरं तर 2 दिवस हे सगळं अधिवेशन असणार आहे आणि या दोन्ही दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर वरिष्ठ नेते देखील या सगळ्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। विभागवार बैठका सगळ्या या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय आव्हान असतील, संघटनात्मक बांधणी नेमकी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे यावर देखील ही सगळी चर्चा आहे ती होणार आहे आणि त्यामुळे ही सगळी अधिवेशनाची तयारी आपण बघतोय कशा पद्धतीने सुरू आहे। एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीमध्ये या सगळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळते आणि त्यामुळे अवघं शहर भगवमय करायचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि शिवसेनेकडून करण्यात आला आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गांधी मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे। त्या सभेमध्ये ते नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत ज्यावर विरोधकांकडून टीका केली जाते आणि त्यामुळे एकूणच हे 2 दिवसाचं अधिवेशन शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, ज्याची तयारी आता जय्यतपणे सुरू असल्याचं देखील पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहिती